माझ्याकडून तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. सोहम, तुला माहितीये माझी मंगळागौर आहे. आई स्वतः करणार आहेत. सोहम ऐक ना, उठ ना यार. सोहम, नको ना शुभ्रा. सोहम प्लीज उठ ना रे. ऐक ना, मला तुला इतकंच सांगायचंय की तू दिलेले कानातले तू माझ्या कानात घाल. तू घाल तुझं तू. फाईन. सगळी कामं मीच करायची. बरं मला सांग, त्याच्या बदल्यात मला काय मिळणार? आधी काम तर पूर्ण कर. ओके. घालतोयस ना? हो, पण समोर दिसते तू आहेस ना. ह्याचं काय करतात? लावते मी. कसं दिसतंय? खूप छान झालं. आता माझं गिफ्ट. काय हवंय? काय हवंय? आजोबा, सोम्या. शुभ्रा थांब इकडे. ए सोहम, शुभ्रा थांब. सोम्या कोणाला म्हणाली तू? सोम्या कोणाला म्हणाली? थांब एवढे आजोबा. ए शुभ्रा. शुभ्रा सांगा. अरे सोहम, काय सोहम, तू सकाळी सकाळी जॉगिंग करतोयस? मी फ्रेश होऊन येतो. हा. तू त्याची खोडी काढली असणार आणि काही नाही. बरोबर. तुमचा बबड्या कधी काही करू शकतो? तुम्ही दोघं असेच हसत राहा, आनंदात राहा. कोणाची दृष्ट नको लागायला तुम्हाला. शुभ्रा, अगं मला किती टेन्शन आलंय माहितीये का तुला? तुझ्या मंगळागौरीची किती तयारी करायची, किती कामं पडली आहेत. पूजेची तयारी करायची आहे, याद्या करायच्या आहेत मला अजून. आणि हो शुभ्रा, आपण तुझ्या आईचं मानपान पण करायचं. हं, माझ्या आईचा या वेळेला नाही म्हणू नकोस. मुलीला लग्नानंतर सौभाग्याचं दिलेलं व्रत म्हणजे मंगळागौर. तेव्हा आईचा मान सन्मान करायचा असतो, तिचा आशीर्वाद घ्यायचा असतो, तिचा हक्कच येतो. करूया नक्की. खरं तर ना, आपण असा एखादा हॉल घेऊन जर असं छान. नको, खूप पैसे खर्च होतील ना. आपण इथेच करूया. हं? तुला मंगळागौरीचे खेळ येतात ना? खेळ नाही खेळतायत, पण मला फुगडी घालता येते. कुठली? कुठली म्हणजे एकच असते ना? अगं बऱ्याच फुगड्या आहेत. म्हणजे बघ, एका हाताची घातलेली फुगडी, त्रिफुला, चौफुला, दंड फुगडी, बस फुगडी, बऱ्याच आहेत. पण तुला कळेल, बाकीच्या बायकांचं बघून करता येईल तुला. आणि मी आहे ना तुला सांगायला, हो की नाही? बायको, केवढी कामं करायची आहेत. नैवेद्याची यादी करायची आहे, जेवणाचं बघायला पाहिजे. शुभ्रा, बाहेरून नको सांगूया, ऐक ना माझं, मी करते ना. आई, तुम्ही जरा शांत व्हा बरं. तुम्ही इथे या आणि बसा बरं. अगं, तुम्ही आधी इथे बसा. कामं पडली आहेत. शांत. मोठा श्वास. मला काहीतरी मागायचंय तुमच्याकडे. हो, काय हवंय तुला सांग. अगं, घर खर्चात न वाचवलेले पैसे आहेत माझ्याकडे. तुला जे हवं ते घेऊन देते. काय हवंय? हं? मला विकतचं काहीही नकोय. मला तुम्ही हवे आहात.
ती पूजा सांगताना, ते खेळ खेळताना, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या आजूबाजूला मला तुम्ही सतत हवे आहात. म्हणूनच नैवेद्याचं, जेवणाचं तुम्ही नाही बघायचं, केटरर्स बघतील आणि ते आपल्याला हवं तेवढं करून देतील आणि हवं तितकं करून देतील. आता तुम्हाला हे सगळं चालणार असेल तर बघा, नाहीतर मग मंगळागौर. नाही, मान्य आहे, मान्य आहे. तुला हवं तसं करू. तू सांग कुठलाही जेवण मला. शुभ्रा, अगो किती छान आहेत हे कानातले. नवीन आहेत का? खूप छान दिसत आहेत तुला. आवडले तुम्हाला? हो ग. सोमनीच दिले. असं कोणी दिलेलं घालू नये ग शुभ्रा. कोणी दिले? सोहम, तुमच्या बबड्याने. अगो बाई, बबड्यानी. छान आहेत हा. पण एक मिनिट थांबा आई. अगं अगं, कशाला काढतेस? अहो नाही, आत्ता नको. तर ते मंगळागौरीची सगळी तयारी करायची आहे, बाहेर जावं लागेल 10 वेळा. ते हातात कानात नको. नाही, हे तुम्ही नीट कपाटात ठेवून द्या. बर. आई चहा दे. हो हो, देते हा. किती मोठा झालास रे बबड्या. शहाणा आहेस. आजोबांचा सोम्या मोठा झाला. काय ए, थांब इकडे शुभ्रा. सो मॅडी, सुजित, या हँडमेड पिझ्झा बेससाठी आपण बेसिकली मैदा, थोडा रवा, मीठ, साखर, गार्लिक, ऑलिव्ह ऑइल या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या आणि 24 तास ते फर्मेंट केलं. त्यामुळे आपल्याला असं एक लुसलुशीत पीठ मिळालं. आता आपण ते अशा प्रकारे मळून घेऊया आणि असा मस्तपैकी एक पिझ्झा बेस तयार करूया. ओके. मस्त आहे ना? येस. सर काय मस्त उडवताय तुम्ही. सर सर मला पण एकदा उडवायचंय. तुला पण उडवायचंय? हे बघताना कसलं इझी वाटतंय. इझी वाटतंय ना? अरे शुभ्रा, तू अचानक इथे? ते ऍक्च्युली मी माझं एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. म्हणजे तितकं महत्वाचं नाहीये, पण महत्वाचं नाही पण काम आहे ना. हो, मग सांग ना. माझी उद्या मंगळागौर आहे. अरे वा. आणि उद्या घरी खूप बायका येणार आहेत आणि तर मंगळागौर म्हटल्यानंतर स्वयंपाकाचं काम आलंच. तुम्ही आईंना ओळखता, म्हणजे ही सगळी स्वयंपाकाची जबाबदारी त्या एकट्या अंगावर घेतील स्वतःच्या. पण खरं सांगू का, मला उद्या त्यांचा सगळा वेळ माझ्यासाठी हवाय. त्यामुळे मी असा विचार करत होते की एखादा केटरर जर नो 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 मॅम. मॅम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे आम्ही ना अशा लहान लहान ऑर्डर्स नाही घेत. अभीज किचन ना हा खूप मोठा ब्रँड आहे मॅम. आमच्या ऑर्डर्स आहेत ना अशा एकदम हाय लेवलच्या असतात, कॉर्पोरेट लेवलच्या. नाही, सॉरी, आय एम सो सॉरी. मी सरांसाठी विचारत नव्हते. मला खरं तर सरांचा ॲडवाईस हवा होता की तुमच्या ओळखीत एखादा केटरर असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकाल का? केटरर? ओ गॉड, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. खरंच खूप लहान काम आहे. मी तुमच्याकडे यायला नको होतं. आय एम रिअली सॉरी. मी थांब. मला सांग, तुझी बाकीची तयारी झाली? नाही. मग ती तयारी कर. बाकीचं सगळं माझ्यावर नको. मंगळागौरीचं जेवण म्हणजे मसाले भात, मटकीची उसळ, वाटली डाळ, चटणी, गोड शिरा, भाजणीचे खमंग वडे आणि सोबत घट्ट दही. करेक्ट? तो सगळं बघेल. यू डोंट वरी. नक्की? नक्की म्हणजे नक्की. बरं आता बस, काय घेणार? पिझ्झा? नाही. हा, नाही म्हणजे खरंच नाही. माझी मंगळागौरीची तयारी खरंच बाकी आहे, त्यामुळे मी निघते आता. ओके. पण थँक्यू सो मच सर. वेलकम. बाय. बाय मॅडी मॅम. मोस्ट वेलकम मॅम. येते. बाय. हा हो तेच ते. ऐक ना सोहम, ऐक ना जरा. ऐक ना अक्षय, मला विचारायचं होतं तुझ्या घरी कोण आहे का? हो, कारण हा प्रोग्राम रात्रभर चालणार आहे. हो चालेल ना? ऐक ना बापडे, ऐक ना. आई काय म्हणते? अक्षय ऐक, मी करतो तुला नंतर. ऐक ना, मी आई किती वेळा सांगितलंय, फोनवर बोलताना नको मध्ये मध्ये बोलत जाऊ तू. अरे हो बबड्या, पण तसंच महत्वाचं काम आहे ना, अर्जंट आहे रे. जरा जाऊन 4 नारळ घेऊन ये. हे घे. आई नको, आता दमलोय मी आधीच. आता मी परत खाली नाही उतरत आहे. एक काम कर ना, तू घेऊन ये ना, मी तुला पैसे देतो. हे घे. अरे
असं नको काय? नाही, मला खूप कंटाळा आलाय. दमलोय का मी? हाय. ए शुभ्रा, तू आहेस ना घरात? मी जरा खाली जाते आणि जरा सामान घेऊन येते. हा मी आहे, पण काय झालंय? हा सोहम जाईल की आणायला? अगं नको ग, दमलाय तो बिचारा खूप. आणि मला खूप सामान आणायचंय. मी यादी देऊन येते वाण्याकडे. ए सोहम, तू उद्या माझ्या मंगळागौरीला असशील ना? मी? अगं तो बायकांचा प्रोग्राम आहे ना, मी अक्षयकडे चाललोय का? चल, मी आता दमलोय, मी आज जाऊन आराम करतो. बरं शुभ्रा, तू तुझ्या आईला कळवलंस का? आणि अगं ते जेवणवाल्याचं काय झालं? झालं काम. बरं झालं, चल मी जाऊन येते. पटकन. अगं बाई, पर्स विसरले माझी, मी पर्स घेऊन येते. आणि हो शुभ्रा, अगं बिल्डिंग मधल्या सगळ्या बायकांना पण आमंत्रण करायचे. जाशील ना तू? हो जाते. दाते वहिनींकडे जा, सगळ्यांकडे जा. मला सगळ्यांना बोलवायचंय तुझ्या मंगळागौरीला. आणि महत्वाचं, ती प्रज्ञा आहे ना, तिच्याबरोबर अजिबात फुगडी घालू नकोस तू. का हो आई? अगं तिच्याबरोबर कोणीच टिकत नाही. गरा गरा फिरवते चांगली. अजिबात फुगडी घालू नकोस. हा, मी पर्स घेऊन येते, विसरलीये. बरं आई, मी आमंत्रण करून येते. हॅलो, काय म्हणते? मस्त. उद्या मंगळागौर आहे घरी आणि नक्की यायचंय. हा, काय म्हणतेस? वा वा, म्हणजे धमाल होणार आहे उद्या. एकदम. येते, नक्की येते. या या. येऊ मी? हो हो, चल. अगं ये ना शुभ्रा, आत ये ना. नाही नको, आमंत्रण करायची आहेत बाकी, पण तुम्ही मंगळागौरीला नक्की या. हो, नक्की येईल. तू काय आहे? काही म्हणालीस? काय नाही. अगं कोण आलंय? अरे वा शुभ्रा, ये ये ना, आत ये. आलेच. कशा आहात काकू? मी बरी आहे, तू कशी आहेस? एकदम मस्त. तुम्हाला मंगळागौरीचं आमंत्रण द्यायला आले. छान. अरे वा, कोणत्या हॉलमध्ये आहे? एसी हॉल आहे ना? नाही म्हणजे मला आजकाल फार उकडतं ना, म्हणून विचारतीये. आणि मेन्यू काय आहे? नाही बापरे, एवढं काही करत नाही होत आम्ही. साधी घरातल्या घरात पारंपरिक पद्धतीने मंगळागौर होणार आहे. घरच्या घरी पारंपरिक साधेपणाने हे सगळे पैसे न खर्च करण्याचे बहाणे आहेत. मला बाई वेगळेपणा आवडतो. मंगळागौर पण कशी मॉडर्न हवी. वाव, म्हणजे तुझ्या मॉडर्न मंगळागौरीमध्ये तुम्ही फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट असे खेळ खेळला होतात? नाही, मला वाटलं मंगळागौरीचे पारंपरिक खेळ सोडून हे खेळ खेळलात का. पण डोंट वरी, आय एम शुअर पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांमध्ये पण मजा येईल तुला. ये तू. काकू, तुम्ही सुद्धा नक्की या. हा, नक्की. बरं येऊ मी. खूप आमंत्रण करायची आहेत. प्रज्ञा, तिला जरा हळद कुंकू लाव ना. तुम्ही लावा ना, तुम्ही पण सवाष्णच आहात ना. बाय. गेली हा ती. कुणी मला काही बोललं की तुम्हाला भारी मजा येते. नाही ग, तसं काही नाहीये. तांदूळ निवडणं बस झालं आता. कुकर लावा जाऊन. तुझ्या मंगळागौरीत जास्त मजा येईल काय? तुझ्या मंगळागौरीत तुझ्यासोबत कोण खेळतं हेच बघते मी. आमंत्रण करत फिरतीये. अगं आई, मंगळागौर करणार आहेत माझी. अय्या. आणि ह्यावेळी ऑफिसचं कारण नको या. नो एक्सक्युजेस. तू येणार आहेस? हो, बघते. बघते काय बघते, तुला यावं लागेल. मी बोलवायला आले तुला. तुला माहितीये मी यावेळी सगळ्यांना बोलवणार आहे. आपण रात्रभर खेळूया, सगळे खेळ खेळूया, धमाल करूया. नक्की. बरं निघू का आता? अगं. खूप आमंत्रण करायची आहेत. निघते. चला चला. काय माझ्या मंगळागौरीची तयारी करायला येणार नाही आहात का? का सगळं आईंनी एकट्यानेच करायचंय? म्हणजे मी कोणीच लागत नाही ना तुमची? नाही ग. गुड. पल्लवी, सासूबाईंना विसर बरं का आता 2 दिवस. ते आता माझ्या घरी असणार आहेत, माझ्या बरोबर माझी सगळी तयारी करायला.
आमंत्रणही तुला एकटीलाच द्यायला आले म्हणून मी त्यांना दिलेलं नाहीये, त्या घरच्याच आहेत, हो ना? नको ग शुभ्रा, मला नको बोलूस. उगीच माझ्यामुळे तुझ्या मंगळागौरीच्या पूजेत विघ्न नको. पल्लवीच्या मंगळागौरीत सगळे म्हणाले आणि मी आसावरीला नाही बोलवलं. सगळे बोलले आणि मी गप्प बसले, काहीच बोलले नाही. आणि तू मात्र मला हक्काने न्यायला आलीस. काकू, मांजरीचे दात तिच्या पिलांना लागत नाहीत. आणि खरं सांगू का, मी नाही हो मानत अशा काही गोष्टी. मला सांगा, उद्या जर मी त्रासात असेल किंवा मला खरंच गरज असेल तर आईंसारख्या माझ्या मदतीसाठी धावून येणार नाही का तुम्ही? याल ना? अगं काय विचारणं झालं, नक्की येईन. कुठलाही त्रास असो, दुःख असो, मी पहिल्यांदा येईन धावत. वा, म्हणजे आता तुमच्या सोबतीसाठी मला सतत दुःखी किंवा त्रासातच राहावं लागणार तर, कारण मी आनंदात असले की तुम्ही नखरे करणार. काहीतरीच बोलू नकोस, मी येईन, नक्की येईन. आता तुझी मंगळागौर मी करणार. कंबर बांधून कामाला लागते लगेच. लगेच. शुभ्रा, आय एम व्हेरी सॉरी. त्या दिवशी मी सुद्धा चुकीच्या बोलण्यात आले ग. मी आसावरी काकूंना आग्रह नाही केला. खरंच सॉरी. कळलंय ना तुला आता? बास आहे. आता कॉम्पेन्सेशन म्हणून तुला कुठलेही एक्सक्युजेस न देता मंगळागौरीला यावं लागेल. येणार आहेस ना? नक्की. मग आता सगळं विसरून जा आणि ये आपण खूप धमाल करूया. थँक्यू. येऊ? बाय बाय. कारखानीस 2 बायका, सामंत पण 2 आणि हा, तू आमंत्रण दिलीस ना त्याप्रमाणे साधारणतः 20 ते 22 बायका होती. आता पूजेची यादी करते मी, जाऊ ना. आई, बसा बरं इथे, शांतपणे बसा. काय चालवलंय? थोडीशी तरी उसंत द्या की स्वतःला. या सगळ्या गडबडीमध्ये तुम्ही आज अभिजित राजेंचा कार्यक्रमही पाहिला नाही. तुमचा इतका आवडता कार्यक्रम सुरू झाला. तुम्हाला टीव्ही लावून देते, तुम्ही आता जरा शांतपणे कार्यक्रम बघा बरं. हॅलो, मी अभिजित राजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या खमंग, खुसखुशीत, चमचमीत, झणझणीत कुकरी शो मध्ये, अर्थात स्वाद आस्वाद मध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या श्रावण मास सुरू आहे. या महिन्यात बायकांच्या कार्यक्रमांची अगदी रेलचेल सुरू असणार. नवीन लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर साजरी होत असणार. आता मंगळागौर म्हटली की काही खास खाद्यपदार्थ आलेच. तर आज आपण बघणार आहोत मंगळागौरीच्या निमित्ताने बनणारे काही खास खाद्यपदार्थ. शुभ्रा, अगं त्या जेवणवाल्याचं झालंय ना ग सगळं, नाही तर ऐन वेळेला खूप पंचायत होईल ग. म्हणजे बेसिकली तुम्हाला शांत बसता येणार नाहीच आहे. तर हे ठरलंय आपलं. जेवणवाल्याचं सगळं झालेलं आहे. अभिजित राजे त्यांच्याकडचा एक खूप छान केटरर आपल्याला पाठवणार आहे. तो आपल्याला हवं तेवढं आणि तेवढ्या माणसांचं छान जेवण करेल तुमच्या पद्धतीने. अगो अभिजित राजे, असं काय करते शुभ्रा? अगं एवढे मोठे शेफ आहेत ते इथे येऊन जेवण करणार आहेत का आपल्याकडे? नाही, ते त्यांच्याकडचा एक माणूस पाठवणार आहे. तो आपल्या पद्धतीने आपल्याला हवं तेवढं जेवण बनवेल. बरं, ठीक आहे. अगं पण शुभ्रा, त्यांना सांगायला हवं ना किती माणसं येणार आहेत ते. म्हणजे मला असं वाटतं आपण ना 20-22 असलं तरी 25 माणसांचं सांगूया का? म्हणजे कमी पडायला नको ना. बरोबर आहे. आता एक काम करा, तुम्ही अभिजित राजेंना फोन करा आणि एक्झॅक्ट किती लोक येणार आहेत ते सांगा. मी जरा आलेच. हो. हॅलो. हॅलो, मी बोलतीये. हो, नंबर आहे तुमचा माझ्याकडे. गाणं आवडलं का? ते शुभ्रानी मला सांगितलं होतं तुम्हाला फोन करून साधारणतः किती बायका होतील याचा अंदाज द्यायला. साधारणतः 20 बायका होतील असं धरा. म्हणजे तुम्हाला केटररला सांगता येईल ना? हो, नक्की. आणि ते काय ऑर्डर द्यायची त्याची यादी? हो, आहे माझ्याकडे. बाकी तयारी जोरात ना? हो हो. ठेवते हा फोन मी. आवडतं गाणं ऐकावं असं वाटलं तर करा फोन.
काय? नाही, काही सांगू असं वाटलं. उद्याबद्दल काय अजून सांगायचं असलं तर करा फोन, असं म्हणायचं होतं मला. ठीक आहे, ठेवते. ला ला रा दा दा रा दा 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 रा दा दा रा रा.